काल जे शांततेनं बंद होतं त्याला जे काही सामाजिक कंटक लोकांना जे आमच्या व्यापारीवर जे अत्याचार केला, बोर्ड फोडले, गाडीचं नुकसान केलं, ते फार निंदनीय आहे. त्यांना सर्वात अगोदर अटक व्हायला पाहिजे आणि व्यापारीचं जो नुकसान झालं आहे त्याला भरपाई मिळाली पाहिजे आणि संरक्षण मिळालं पाहिजे. त्याच्याकरता सर्व व्यापारी बांधवांना आम्ही असा निर्णय घेतला आहे की आम्ही सर्व जोपर्यंत निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही सार्वजनिक बंद ठेवणार, अशी आमची व्यापारीची सर्वांची असं कलेक्टर आणि SP साहेबाला निवेदन देत आहोत. ह्याच्याकरता तेच काल जे व्यापाऱ्यावर जे नुकसान झालेले, हल्ला झालेला आहे, दगडफेक, फोडफेक, गाड्याचं नुकसान, ती नुकसान भरपाई त्वरित व्यापाऱ्याला संरक्षण मिळावं. ह्या कालच्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. व्यापाऱ्यावर काल अमानुष त्यांच्या दुकानावर व गाड्यावर दगडफेक झालेली आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. काल शांततेत बंद पुकारले असताना सर्व व्यापारी बांधवांना आपापले दुकानं प्रतिष्ठाने बंद ठेवले, पण काही समाजकंटकांना येऊन मोठ्या प्रमाणामध्ये दुकानचे बोर्ड, रस्त्यावरच्या गाड्या अक्षरशः तोडून आणि जाळून नष्ट केल्या. ह्या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी, व्यापारी बांधवाचं झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी, याकरिता निवेदन देत आहोत. जोपर्यंत शासन आमच्या दुकानदारांचं नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत आम्ही आपली दुकानं बंद ठेवू, असा निर्णय व्यापारी महासंघाने घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. परभणीहून दिलीप माने, मुंबई तक.